पूर्व मैदानाच्या आतमध्ये टॉस करतायत आणि खूप चांगलं दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। टॉस मध्ये काय घडलंय तर यस टॉस मध्ये टीम मातोश्री 11 ने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय। निलेश सर, मातोश्री टीम दादा टीम म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळले, अजून कोणतीही मॅच त्यांनी हरलेली नाहीये। निश्चित त्यांची विजयाची घोडदौड अजून सुरू आहे। 2 पैकी 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत, परंतु एका बाजूला ग्लोरियस स्पोर्ट जर आपण पाहिलं ना, ज्या संघाने पहिला सामना गमावला होता त्यानंतर हा सामना जिंकलाय, म्हणजे त्यांचंही मनोबल वाढलंय। म्हणजे या सामन्यामध्ये घमासान आहे, दोन्ही बाजूने चांगली टक्कर होईल, यात मात्र शंका नाही। शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाईल, यात मात्र शंका नाहीये। हो नक्कीच, परंतु ग्लोरियस टीमचं सुद्धा निलेश सर कौतुक करणं गरजेचं असेल, कारण पहिला मॅच त्यांनी पहिला सामना गमावला होता, परंतु आज सकाळचं सत्र होतं। सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं थोडंसं दमट वातावरण होतं, अगदी अर्ली मॉर्निंग ते खेळत होते, परंतु इथे त्यांनी मॅच जिंकली आणि अगदी या मॅच मध्ये त्यांना मॅच जिंकावी लागेल। ग्लोरियस 11 सुद्धा खूप चांगले खेळलेत। ग्लोरियस स्पोर्ट्स आपण पाहतो या प्लेइंग 11 कशी असेल पहा। संदीप मोरे, भरत सनस, अक्षय साळुंके, सचिन शिंदे, निलेश पिल्लारे, राहुल वांगडे, गणेश कदम, विश्वनाथ दानवले, गणेश शेलार, संदीप बिरामने, अगदी ही स्क्वॉड असेल आपण जर पाहिली तर ग्लोरियस 11 संघाची। मातोश्री 11 टीम मध्ये मातोश्री 11 टीम मध्ये कोण खेळेल तर सतीश सनस आहेत, सतीश पोपळकर आहेत, अतुल पनाळकर आहेत, अभि चोरट, विवेक शिंदे, अतुल भालेकर, ओमकार शेलार, अभिषेक पाटील, आनंदा मगदुम आणि अजय सावंत, संकेत पार्टे। सर हे स्क्वॉड दाखवलं जातंय, अगदी अपडेट झाले। पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा अंतिम दिवस आहे, एक जबरदस्त टुर्नामेंट। अगदी निलेश सर आपण एक गाव अकरा असेल, त्यानंतर तालुक्याचं क्रिकेट असेल, तालुक्याच्या प्रीमियर लीग झाल्या, त्यानंतर आपण जर पाहिले प्रेक्षणीय सामने झाले, परंतु त्याच्या पुढची स्टेप कोणती असेल ना तर ती स्टेप आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग। पहिला बॉल डिलिव्हर होतोय, गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट। अतुल यांचा पहिलाच बॉल वेगाने उसळतोय, पंचांगडे दाद आणि पंचांनी दाद उचलून धरले, पहिल्याच बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन। व्हॉट अ बॉलिंग यार, व्हॉट पहिला बॉल काय सुपर्ब टाकला यार। कॅप्टन 26 हे त्यांना म्हटलं जातं आणि ज्या पद्धतीने ते वेगावरती स्वार झाले, पहिला बॉल अगदी आपण जर पाहिलं तुम्ही पाहू शकता, शॉर्ट बॉल होता आणि अगदी वेगाने त्यांनी बॉल टाकलेला। आपण जर पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची कडा लागली आणि तदनंतर एसटी रक्षकाने एक सोपा झेल पकडला। मिस्टर क्रिकेटर अगदी गणेश कदम, मॅन फ्रॉम वाकी, केएसके प्रतिष्ठानकडून बिलॉंग करतात, मैदानाच्या बाहेर जात आहेत। निश्चित आज खास काही करू शकले नाही, पहिल्याच बॉलला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल बॅटची कडा घेऊन रक्षकाच्या हातामध्ये सिरवला, परंतु एका बाजूला अतुल ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत ना, वेग चांगला आहे आणि त्याचबरोबर जो अँगल आहे ना तो क्रॉस अँगल आहे आणि यामुळे फलंदाजांना खेळायला थोडेसे अडथळे येतात, कारण हा बॉल क्रॉस अँगलने येतो। ज्या प्रकारे आपण लसित मलिंगा यांची गोलंदाजी बघतो की जो गोलंदाजीचा कोन आहे ना तो थोडासा शरीरापासून दूर असतो, त्यामुळे एक अँगल तयार होऊन बॉल पुढे जातो आणि तो त्याची विकेट आपण पाहिली। नक्कीच नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। इन ॲट क्रमांक 3 वरती संदीप बिरामने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। निलेश सर महत्वपूर्ण असेल, कारण ग्लोरियस टीमला अगदी अर्ली म्हणजे पहिल्याच बॉलवरती धक्का लागलाय, इथून पुढे चांगली बॅटिंग करावी लागेल। गोलंदाज तयार, अतुल भालेकर, यावेळेला थाय पॅडला बॉल जाऊन भेटतोय, दाद मागितलीये, परंतु यावेळेला पहा आगीचे गोळे समोरच्या बाजूने, 2 बॉलच्या पाठीमागे फलंदाजांना ताकास्तूर लावू दिले नाही, बाईच्या लेग बाईची एक धाव। हो नक्कीच अतुलचं कौतुक करावं लागेल। रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, हा अगदी गुडलेंडच्या टप्प्याच्या पुढे बॉल टाकला होता, अगदी लेग बिफोर साठी खूप चांगली अपील करण्यात आली होती, परंतु पंचांनी अगदी शांतपणे निर्णय सांगितला की नॉट आउट आहे। प्रयत्न खूप चांगले होत आहेत, खूप चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये अतुल यांची होताना पाहायला मिळते। स्ट्रायकर इन आता भरत सनस, भालेकर तयार होतील बॅटिंगसाठी, बॉलर तयार। यावेळेला या बॉलचा तडाखा, बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे, पहिला दमदार मोठा फटका, षटकार। जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, अगदी शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर अगदी कडा प्रहार पाहायला मिळाला, अगदी प्रॉपर टायमिंग होतं। ज्या पद्धतीने आपण पाहिलं डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता, त्या ठिकाणी 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय, म्हणजे 4 धावा मिळत आहेत आणि महत्वाचा चौकार येतोय, माफी असावी, षटकार आहे। निश्चित पुन्हा गोलंदाज तयार होतील, अतुल भालेकर, पाटण बनपुरी एक्सप्रेस ज्यांच्याकडे वेग भन्नाट आहे, समोर भरत सनस, जावली तालुका, भालेकर गाव। यावेळेला टप्पा पडल्यानंतर खाली राहिले, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, विचार करायला भाग पाडलाय, भरत सनस यांना आलाय डॉट।
खूप चांगली लाईननी बॉलिंग करतायत. आता मात्र त्यांनी लाईन चेंज केली. या अगोदरचा बॉल अगदी मिडल स्टंपला टाकला होता. आता मात्र ऑफस्टॉमच्या बाहेर बॉलिंग करताना आपण पाहतोय अतुलला. निश्चित चांगली गोलंदाजी. एक फटका जर तुम्ही वगळला ना तर बाकीची गोलंदाजी अतुल यांनी चांगली केली आहे. भरत सनस आक्रमक फलंदाज आहेत, स्ट्रायकर एंडला आहेत, नॉन स्ट्रायकर एंडला सँडी बिरामने. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते टीम ग्लोरियस स्पोर्ट्ससाठी. यावेळेला वेगाने आणि उसळणारा ही खासियत आहे अतुल भालेकर यांची आणि तोच बॉल त्यांनी टाकलाय. याच्यात ते तरबेज आहेत. हो नक्कीच निलेश सर, अतुल यांची बॉलिंग आपण पाहिली ना, अगदी हा बॉल जर पाहिला ना, अगदी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा बॉल. आणि यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय अभि चोरट आहेत. अगदी चांगला बॉल त्यांनी कलेक्ट केला. खूप वेगवान बॉलिंग अगदी आपल्याला पाहायला मिळते अतुल कडून. निश्चित वेगावरती स्वार व्हायला त्यांना आवडतं आणि याही षटकामध्ये त्यांनी वेगाने बॉल टाकले, टप्पा पडल्यानंतर बाहेर घेऊन जातात. हे मिश्रण त्यांनी या गोलंदाजीमध्ये आणलंय. याही वेळेला शरीरापासून दूर जाणारा बॉल नजर रोखून धरली. अंपायर कॉल वाईड. हो नक्कीच ऑप्शनच्या खूप बाहेर बॉल जाणारा, अगदी उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा बॉल. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे, म्हणजे एक अतिरिक्त धाव आम्ही स्कोरबोर्ड मध्ये जोडू. हा बॉल अतुलला पुन्हा टाकावा लागेल. निश्चित शेवटचा बॉल शेष आहे. धावसंख्या 8 वरती एक अशी स्थिती आहे प्रथम बॅटिंग करताना ग्लोरियस स्पोर्ट्सची. आणि हा सामना ग्लोरियस स्पोर्ट्ससाठी फार महत्त्वाचा आहे. आणि हा जर सामना गमावला ना तर मात्र या संपूर्ण ग्रुपमध्ये जे बॉल आउट होईल ना त्याच्यामध्ये घमासान होईल. परंतु हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. यावेळेला समोरच्या बाजूला लॉंग ऑफला बॉल सीमारेषा तोडतोय. फ्लॅट षटकार, 6 धावा. जबरदस्त टोला अगदी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळलेला, अप्रतिम स्ट्रोक खेळला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं हा बॉल रिलीज करत असताना ओव्हर पिच बॉल होता. आणि या बॉल वरती ज्या पद्धतीने समोरच्या दिशेने अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर, या बॉलला अगदी समालोचन कक्षाला जणू काही सलामी दिले. वॉटर स्ट्रोक, अप्रतिम षटकार. भरत सनस जबरदस्त बॅटिंग करतात. एक पाय पुढे काढला आणि त्यानंतर ताकदीचा वापर केला आणि जागेवरतून एक पाय रोवत हा बॉल पाठवला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 7 धावांसाठी. 14 वरती एक स्थिती आहे. सुरुवात चांगली केली ग्लोरियस स्पोर्टने आणि मातोश्री 11ने. हो नक्कीच निलेश सर, कभी खुशी कभी गम असं हे षटक राहिले. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती, तदनंतर काही बॉल डॉट होताना पाहायला मिळाले. परंतु तदनंतर या संपूर्ण षटकाचा विचार केला, या बॉलिंगचा अतुलच्या अनालिसिस 2 घेऊन पुढचा बॉल. सतीश सनस जर म्हटलं ना सर, निलेश सर बॅटिंग मध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची सातत्यपूर्व राहिले. परंतु अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये बॉलिंग वरती त्यांनी खूप मेहनत केली. बॉलिंग मध्ये व्हेरिएशन आहे, प्रत्येक बॉल मोजून मापून टाकला जातो आणि विविधता आहे बॉलिंग मध्ये. निश्चित एक काळ असा होता ना की ते आगीचे गोळे टाकायचे. परंतु एक काळ असा आला ना की त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये बरेचसे फेरबदल केले. त्यांनी गतीवरती भर दिला नाही तर टप्प्यावरती आणि बॉलमध्ये काही मिश्रण करता येईल ना याचा प्रयत्न सतीश सनस यांनी केला आणि तो बॉल आपण पाहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क आत आणलाय. हो येस, हाही बॉल तुम्ही पडला जर पाहिला तर गुड लेंथ वरती टप्पा होता. परंतु जसं आपण पाहिलं थोडासा बॉल खाली राहिला आणि गणेश शेलारनी बॅट स्विंग खूप चांगली केली होती. पण अगदी बॅटच्या खालून तो बॉल पाठीमागच्या दिशेने निघून गेला. येतोय तो डॉट बॉल. यावेळेला बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, ही विविधता आहे. एक आत आणला तर एक बाहेर नेलाय. हा डॉट नाही, खूप चांगली बॉलिंग निलेश सर पाहायला मिळते आणि गरजेचं आहे. आणि सतीश सनसने संपूर्ण तुम्ही पाहिलं तर आतापर्यंत 3री मॅच ते खेळतायत. तिन्ही मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग केली. खूप बॉलिंग मध्ये विविधता आहे, खूप चांगली बॉलिंग. परंतु आता एका बाजूला गणेश शेलार, रेणुश यांना चांगला खेळ करावा लागेल. समोरून सतीश सनस आणि इथे पहा डावी यष्टी वाकवली आहे. फलंदाज क्लीन बोल्ड. अगदी आपण जर पाहिलं तर काय बॉल टाकलाय, खोलात टाकलेला बॉल. डावी एसटी ज्या पद्धतीने वाकवली, ऑप्शनच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न गणेश शेलार यांनी केला. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं काय लाईन लेंथ आणि काय टप्प्यावरती बॉलिंग केली जाते. आणि सतीश सनस अप्रतिम बॉलिंग, सुपर बॉलिंग, जबरदस्त बॉल. यॉर्करचा हा वार होता आणि हाच वार फलंदाजी शिकार करून गेला. विकेटचं होतंय पतन. झटपट 3 गडी गमावलेत. 15 वरती 3. पहा या बॉलची क्रिया. डावी यष्टी वाकवली आहे आणि जल्लोष सतीश सनस यांनी केला, कारण तेही जाणत होते या विकेटचं महत्व किती आहे. हो नक्कीच, कारण गणेश शेलार म्हटलं की आक्रमकता, मोठे षटकार चौकार ठोकण्यामध्ये महारत होती. परंतु सतीश सनस यांच्या बॉलिंगचा विचार केला ना निलेश सर, 4 बॉल त्यांनी आतापर्यंत हाताळलेत. फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि
महत्वपूर्ण 2 विकेट्स घेतल्यात. निश्चित गणेश शेलार यांना या टप्प्याचा अंदाज आला नाही आणि खेळायला गेले, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही, बॉलने अष्टांचा वेध घेतला आणि षटक क्रमांक 2 मध्ये जर आपण पाहिलं ना तर धावसंख्येची गती कमी केली सतीश सनस. याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घ्यावं लागेल, कारण जो संघ 14च्या सरासरीने बॅटिंग करत होता ना तो संघ आता 15 वरती 3, 4 बॉलच्या समाप्तीनंतर ही स्थिती आहे. आणि बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये राहुल वांगडे, ऑलराऊंडर खेळाडू, जावली, गाव पिंपरी. स्विच हिटचा फटका, पहिलाच खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे फाय स्लिपला खेळाडू, एकही धाव या 5 बॉलच्या पाठीमागे आली नाहीये, फक्त एकच अवांतर धाव आहे, बॅटच्या साह्याने एकही नाहीये. निलेश सर, अगदी आपण जर पाहिलं तर एक फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. हे मॉडर्न क्रिकेट आहे, अपडेट क्रिकेट आहे. IPL मध्ये आपण पाहतो वेगवेगळे प्रकारचे स्ट्रोक खेळले जात आहेत आणि ते स्ट्रोक पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. स्विच हिट असेल, रिव्हर्स असेल, हे फटके आता जास्तीत जास्त टेनिस क्रिकेटमध्ये खेळले जात आहेत. तो फटका आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहिलं. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. हे परवलीचे फटके झालेत, परंतु विकेट जाण्याची शक्यता आहे आणि ती विकेट गेली आहे. राहुल वांगडे नावाप्रमाणे खेळ करू शकले नाहीत, माघारी चाललेत. आता थोडी दायनीय अवस्था आहे. 15 वरती 4, 2 षटकाखेरीस. काय बॉलिंग केली यार सतीश सनसनी, क्या बात आहे, जबरदस्त बॉलिंग केली. जर आपण विचार केला निलेश सर या षटकाचे बॉलिंग अनालिसिस तर तुम्हाला अगदी जर पाहिलं ना तर विकेट्स आणि विकेट्स पाहायला मिळतात. 3 विकेट्स प्राप्त केलेत, फक्त केवळ 1 धाव खर्च केले. परंतु निलेश सर आपण विचार केला ना तर हा स्ट्रोक या बॉलवरती हा स्ट्रोक खेळण्याची गरज नव्हती, कारण पाठीमागच्या बॉलवरती त्यांना विकेट्स आली होती. आणि जर स्थिती पाहिली ना तर ग्लोरियस 11 या संघाची 15 वरती 4 ही स्थिती आहे. आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या, परंतु होत्याचं नव्हतं केलंय अर्थातच सतीश सनस यांनी. निश्चित षटक क्रमांक 3 घेऊन काय येतात काय, 3 विकेट मिळतात काय आणि संघ ग्लोरियस स्पोर्ट्स बॅकफुट वरती जातो काय. जमेची बाजू कोणती आहे तर भरत सनस 4 बॉलच्या पाठीमागे 12 खेळत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांनी वेळ व्यतीत केलाय, म्हणजे त्यांच्यावरती दारोमदार असणारच आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये संदीप मोरे, जावली तालुक्यातील एक तंत्रशुद्ध फलंदाज ज्यांच्याकडे अनुभव मोठा आहे. हो नक्कीच, अभिषेक पाटील बॉलिंग मार्क होती येत आहेत. शाहूवाडी तालुक्याकडून बिलॉंग करतात, एक चांगले बॉलर आहेत, त्यांच्याकडे सुद्धा अगदी विविधता आहे आणि आज मात्र संधी आहे. तर निश्चित मॅचला पुन्हा सुरुवात होईल आणि ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती येत आहे. षटकारांचा रेशो या प्रीमियर लीग मध्ये जास्त 145 का जास्त आहे, कारण मातब्बरांचा बलाढ्य खेळ आहे. 129 फक्त चौकार आहेत. अभिषेक निघतील, शाहूवाडीचे आहे आणि समोरच्या बाजूला भरत सनस ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. 12 धावा 4 बॉल फेस करत असताना यावेळेला फुल टॉस, परंतु वळवण्याचा प्रयत्न, धाव कोणतीही नाहीये. फुल टॉस बॉल म्हटलं की मेजवानी कोणत्या दिशेला तुम्ही खेळू शकता. परंतु निलेश सर आपण जर पाहिलं तर हा बॉल फुल टॉस होता, परंतु ऑफस्टम्पच्या बाहेर म्हणजे वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फसला. फुल टॉस बॉल होता, त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसला आणि सर्कलमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, कोणतीही रन नसेल. निश्चित बॅट थोडीशी फिरली हातामधून भरत सनस यांच्या आणि त्याचमुळे की काय हा स्ट्रोक प्रॉपर येऊ शकला नाही. पहिला बॉल डॉट आलाय. अभिषेक पुन्हा तयार. यावेळेला पुन्हा वेळेच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे नाहीये, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. हो नक्कीच एक सिंगल येते. अगदी आपण जर पाहिलं तर खूप चांगली बॉलिंग अगदी मातोश्री 11 संघाकडून पाहायला मिळते. पहिल्या बॉलरनी 14 धावा खर्च केल्या, परंतु नंतर सतीश सनस आले. एक चांगलं षटक म्हणजे अगदी विजयाच्या दिशेने नेण्याचं षटक त्यांनी हाताळलंय, परंतु त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून अभिषेक बॉलिंग करतोय. तो दिवेशा 11 अगदी गणेश कारंडे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा ग्रामीण क्रिकेट त्यांनी खेळले आणि खूप चांगले बॉलर आहेत. चांगली बॉलिंग आतापर्यंत त्यांनी केले. निश्चित जो काय मोमेंटो प्राप्त करून दिला सतीश सनस यांनी, त्याच प्रकारे गोलंदाजी करतायत. यावेळेला फक्त दिशा दिली, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, पायांचा वापर संदीप मोरे यांनी केला होता, परंतु एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. हो नक्कीच निलेश सर, जसं आपण नेहमी सांगत असतो ना की मोबाईलमध्ये नेटवर्क महत्वाचं आहे, तसं क्रिकेटमध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला फुटवर्क खूप महत्वाचा आहे. पायाचा खूप चांगला वापर, कव्हर्सला खेळा, मात्र सिंगल रन्स मिळते दोन्ही बॅटरला. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. धावसंख्येची गती वाढवणं फार महत्वाचं आहे आणि धावसंख्येची भूक ही ग्लोरियस स्पोर्टला ठेवावी लागेल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला कोलवर पद्धतीचा बॉल. मनसुबे जे आहेत ना फलंदाजाचे उधळून लावलेले आहेत, म्हणजे फलंदाजांना मुभा दिली नाहीये. फक्त एकच जर तुम्ही फुलटॉस वगळला ना तर बाकीची गोलंदाजी अभिषेक यांनी चांगली केली. 4 बॉल हाताळले, 3 धावा दिल्यात. हो नक्कीच निलेश सर, खूप चांगली बॉलिंग करतायत. प्रत्येक बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही यॉर्कर खोलात टाका, वाईड यॉर्कर करा, त्या पद्धतीची बॉलिंग पाहायला मिळते.
संदीप मोरे यांचा तंत्रशुद्ध फटका, मॅन फ्रॉम जवळवाडी, आणि यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेलगत. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल 4 धाब्यांसाठी. संदीप मोरे म्हटलं ना की ऑफसाईडचं तंत्र चांगलं, आणि ते तंत्र त्यांनी उपयोगात आणले. हो नक्कीच निलेश सर, तुम्ही मगाशी बोलला की फुटवर्कचा खूप चांगला वापर केला जातो. या बॉलची आपण क्रिया जर पाहिली ना तर ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल अगदी कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला एक नजाकत बरा आणि क्लासिकल स्ट्रोक अगदी आपल्याला संदीप मोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खूप चांगली बॅटिंग, येतोय तो चौकार. नवी मुंबईचं क्रिकेट गर्जना 11, तर ग्रामीण क्रिकेट जवळवाडीकडून खेळतात. अभिषेक तयार, पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा बॉलच्या मेरिट पर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक संरक्षण करतील बॉलचं. एक धाव पूर्ण. हो नक्कीच एक सिंगल रन्स कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. आपण जर पाहिले तर अगदी हा शेवटचा बॉल होता अभिषेक यांचा. खूप चांगली बॉलिंग केली निलेश सर. अभिषेक यांनी फक्त आणि फक्त केवळ 8 धावा खर्च केल्या. स्कोरबोर्ड वरती जाऊया. अगदी ओमसाई MTC लाईव्हचं कौतुक करावं लागेल. अगदी इंटरनॅशनल स्कोरबोर्ड तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलाय. स्कोरबोर्ड जर आपण पाहिला तर 23 वरती 4 ही स्थिती आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. त्याचबरोबर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या टीमचे खऱ्या अर्थानं संघमालक सन्माननीय सचिनजी देसाई साहेब विनंती करे HD दादा या आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. स्कोरबोर्ड पुन्हा एकदा आपण स्कोरबोर्ड होती जाऊया. जर आपण पाहिलं तर भरत सनस बॅटिंग करतायत. 7 बॉल त्यांनी फेस केली, 14 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. तर संदीप मोरे बॅटिंग करतात, 3 बॉल त्यांनी 6 धावा बनवल्या. 200चा स्ट्राईक रेट आहे. निलेश सर अगदी जसं जसं छोटं फॉर्मॅट बनतंय, छोट्या षटकांच्या मॅचेस असतील तिथे मात्र बॅट्समनचा स्ट्राईक रेट खूप महत्वाचा आहे. आता इथून पुढे जर विचार केला फक्त 18 बॉलचा खेळ समाप्त झालाय, केवळ 23 धावा स्कोरबोर्डती लागतायत. येणाऱ्या 2 षटकांमध्ये धावांची लयलूट करावी लागेल, धावा त्यांना घ्याव्या लागतील. मला वाटतं आय थिंक 2 षटकांमध्ये कमीत कमी 30 धावा निलेश सर आल्या तर एक सन्मानजनक धावसंख्या ग्लोरियस 11 संघ उभी करू शकतो. निश्चित फायटिंग स्कोर उभा करावा लागेल, कारण आव्हानात्मक स्कोर उभं करणं फार महत्वाचं आहे. कारण दोन्ही संघांसाठी मॅच महत्वाची आहे, आणि त्याहीपेक्षा ग्लोरियस स्पोर्ट्ससाठी हा सामना फार महत्वाचा आहे. जिथे आपण चर्चा करतोय ना की 3 षटकांचा खेळ संपलाय, 23 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. धावांचं प्रलोभन या संघाला ठेवावं लागेल, आणि या जोडीकडे ती क्षमता आहे. संदीप मोरे बॅटिंग करतायत, 3 बॉल 6 आणि एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. भरत सनस यांची धमाकेदार फलंदाजी आपण पहिल्या षटकापासून अनुभवत आहोत. 7 बॉलच्या पाठीमागे 14चा खेळ त्यांनी उभा केलाय, आणि ओव्हर नंबर 4 साठी आता गोलंदाजच्या रनवेवरती येत आहेत. सतीश पोपळकर वाडी परिसर आहे उरमोडी. सतीश पोपळकर अगदी बॉलिंग मार्क होती, सज्ज होतात. अगदी खाडी एंड कडून पहिला बॉल डिलिव्हर करतील. निलेश सर खूप चांगली बॉलिंग झाले, पहिला बॉल डिलिव्हर होतोय षटक क्रमांक 4चा. यावेळेला हा फटका, क्षेत्ररक्षक तिकडे कॅच का पकडले. तुमची ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, फलंदाज कोणत्या दिशेला खेळतात त्या दिशेला क्षेत्ररक्षण लावणं फार महत्वाचं. आपण या अगोदर चर्चा केली की तंत्र चांगले संदीप मोरे यांच्याकडे, त्या तंत्राचा वापर केला, परंतु फटक्यामध्ये नव्हती पूर्णता. जेल सीमारेषे लगत देऊन बसलेत. निलेश सर आपण जर विचार केला ना, स्ट्रोक खूप चांगला होतो. म्हणजे अगदी प्रेक्षकांना अशा प्रकारची बॅटिंग खूप आवडते, आणि ऑफ साईडला जास्तीत जास्त जे स्ट्रोक बॅट्समन खेळतात ना त्यांची बॅटिंग खूप आवडते. परंतु सतीश सनस यांचं कौतुक करेन, खूप चांगली कॅप्टनशिप करतायत. पहा ज्या ठिकाणी बॉलरचंही कौतुक करेन, ज्या ठिकाणी त्यांनी बॉल रिलीज केला, ज्या ठिकाणी त्यांनी स्ट्रोक खेळला तिथे बरोबर त्यांनी क्षेत्ररक्षक लावला होता. क्या बात आहे, सुपर्ब. कारण संदीप मोरे यांनी अनेक वेळा या अशा क्षेत्रांमध्ये कित्येक 6 मारलेले आहेत. म्हणजे एखादा फटका फसला तर आपला तिकडे खेळाडू असावा आणि त्याच्या हातात ती झेल जाऊन बसावी, आणि अगदी तेच घडलं. जे जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये संदीप मोरे जवळवाडी अडकले गेले, आणि धक्का क्रमांक लागला तो 5वा. 23 वरती 5 अशी बिकट परिस्थिती आता टीम ग्लोरियस स्पोर्ट्सची आहे. निलेश सर बॉलिंग मध्ये सतीश पोपळकर यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. 3री मॅच ते लागोपाठ खेळतायत. मागील दोन्ही मॅच मध्ये सुपर्ब आणि अप्रतिम बॉलिंग केली होती, आणि या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या बॉलवरती त्यांना विकेट मिळते. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अगदी आपण पाहिलं तर विश्वनाथ दानवले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशन कडून चांगलं क्रिकेट ते खेळतात, एक ऑलराऊंडर आहेत. आज संधी आहे, संघ अडचणीत आहे, उभं राहावं लागेल आणि मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. आणि यावर्षी 1 गाव 11च्या क्रिकेटमध्ये ते चर्चेमध्ये आहेत, आणि त्याच प्रकारचा खेळ त्यांना करावा लागेल. स्विच हिटचा फटका. पुन्हा एकदा आपण चर्चा करतोय ना की या अगोदर देखील राहुल वांगडे यांनी तोच प्रयत्न केला होता, आणि विश्वनाथ दानवले यांनी तोच प्रयत्न केला, आणि दोन्ही वेळेला प्रयत्न फसलेले आहेत. आमचे सन्मान्य आदरणीय विशालजी थोरात साहेब, मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती या. आदरणीय विशालजी थोरात साहेब, विनंती करेल आपण देखील या व्यासपीठावरती. थँक्यू.
अगदी पुन्हा एकदा स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न केला, एक फॅन्सी स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न केला. निलेश सर, या अगोदर आपण विचार केला ना, क्रिकेटमध्ये नवीन बॅट्समन ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये यायचा तो पहिला बॉल डिफेन्स करायचा, खेळपट्टी कशी आहे त्या गोष्टी पाहिल्या जायच्या. परंतु आता क्रिकेटमध्ये दिवस बदलले, अपडेट झाले. क्रिकेट पहिल्या बॉलवरती स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होतो किंवा मोठी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतो. यावेळेला पहा हा फटका समोरच्या बाजूला, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अजय सावंत, सायळी उरमोडी परिसर पकडलाय कॅच. एक चांगला झेल समोरच्या दिशेने पकडलाय. जर आपण पाहिलं तर अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक अगदी एखादा चातक पक्षी पाण्याची वाट पाहतो त्या पद्धतीने अगदी क्षेत्ररक्षक या बॉलची वाट पाहत होते. खूप बॉल हवेमध्ये बराचसा काळ राहिला. एक चांगला झेल पकडताना आपण त्यांना पाहिलं. विकेटचं पतन होतंय 24-6 अशी एक दयनीय अवस्था आहे. निलेश सर, एखादा पत्त्याचा बंगला ज्या पद्धतीने कोसळतो ना त्या पद्धतीने ग्लोरियस टीम कोसळले आणि त्याचं कारण एकच आहे, अगदी चारही बॉलर अप्रतिम बॉलिंग केली. सतीश सनदचं कौतुक का करेन, कारण त्यांच्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स आले होते आणि त्यांनी फक्त 1 रन खर्च केली होती. म्हणजे प्रत्येक बॉलरने आपले 100% दिले. चांगली बॉलिंग केली. प्रत्येक बॉलरनी लाईन चांगली ठेवली, एक टप्पा अचूक ठेवला. क्षेत्ररक्षणाची रचना सतीश सनसनी खूप चांगली केली. या सगळ्या गोष्टी पाहिल्या ना तर मातोश्री 11 संघ इथे पुढे आहे. निश्चित आपण जेव्हा भारतीय संघाची चर्चा करतो ना की हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे दडपण आणायचे आणि हरभजन सिंग विकेट घेऊन जायचे, त्या प्रकारची परिस्थिती आली. परंतु आता हे जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत ना, तुम्ही किती नंबरला आला आता याला महत्व नाही, तुम्ही किती धावा बनवताय ना आता हे फार महत्वाचं आहे. कारण 24-6 ही स्थिती आहे. विश्वनाथ दानवले एका बाजूला तर एका बाजूला अक्षय साळुंके, जे पश्चिम जावलीतल्या 22 गाव मधले आहेत. क्षमता आहे आणि त्यांचं गाव शेमडी आहे. मला वाटते 22 गाव प्रीमियर लीग मध्ये एका हंगामाला त्यांनी षटकार किंग हाही पुरस्कार मिळवलेला आहे. परंतु आज जो काय खेळ आत्मसात केलाय त्याचं सादरीकरण करावं लागेल, ज्यासाठी अक्षय साळुंके जाणले जातात. ते फटके खेळावे लागतील कारण संघाला हवे आहेत धावा. गोलंदाज सतीश पोपळकर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला नजर रोखून धरले, एक पाय पुढे आणला होता. अंपायर कॉल वाईड आहे. नक्कीच डावखुरे फलंदाज आहेत. आपण विचार केला तर अक्षय आणि त्यांचा अगदी ऑप्शनच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं हा वाईट बॉल आहे, म्हणजे सतीशला हा पुन्हा बॉल टाकावा लागेल. निलेश सर, विचार केला ना खूप चांगली बॉलिंग झाली सतीशची आतापर्यंत. त्याने 3 बॉल आतापर्यंत टाकलेत. फक्त धावा खर्च किती केल्यात तर 2 धावा खर्च केल्यात आणि गडी एक बाद केलेला आहे. गडी 2 बाद केलेत. यावेळेला खोलवर पद्धतीचा बॉल, टप्प्यावरचा ताबा आणि दिशेवरचं नियंत्रण आता योग्य आहे. हो नक्कीच निलेश सर, हा बॉल तुम्ही जर पाहिला ना अगदी ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. आणि टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर बॉल क्रिकेट असो, तुम्ही ऑप्शनच्या बाहेर बॉलिंग करता, वाईड यॉर्कर टाकताना तर तुम्हाला वाचण्याचे खूप चान्सेस असतात. आणि ते करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सतीश पोपळकर अप्रतिम अफलातून अतिशय जबरदस्त बॉलिंग, कमालीचं षटक हाताळलेलं आहे. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की उजव्या बाहेर बॉल ठेवलेले आहेत आणि तिकडे फलंदाजांना कसरत करावी लागते. आणि पुन्हा तयार तर बॅटिंगसाठी विश्वनाथ दानवले. यावेळेला टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. म्हणजे काही बॉल उसळी घेत आहेत, काही बॉल खोलवर पद्धतीचे बुंदा बॉल आहेत. असं मिश्रण त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये आणलं या षटकामध्ये. निलेश सर, हा बॉल विचार केला तर लेंथ बॉल होता, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं की बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी बॉलने घेतली. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं की ऑन साईडला खेळण्याचं पहिलंच मन बनवलं होतं. बॉल अगदी अतिरिक्त उसळी घेतल्यानंतर अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून चालला. येतोय तो डॉट बॉल. 26-6 ही स्थिती आहे ग्लोरियस 11 या संघाची. निश्चित ग्लोरियस स्पोर्टने पाठीमागचा सामना जिंकला होता, म्हणजे निश्चित मनोबल वाढला असेल. परंतु सध्याच्या घडीला धावा येत नाहीयेत. धावा कुटाव्या लागतील, गोळा कराव्या लागतील. पायांचा वापर, परंतु हा कार्पेटचा फटका. खेळाडू आहेत सीमारेषेलगत, बॉलचं संरक्षण करण्यासाठी बॉलची फेकी, परंतु या 2 धावा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. हो नक्कीच, अगदी ऑफ साईडला हा फटका अलॉंग द कार्पेट खेळला होता. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय आणि धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 28-6 ही धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. बॅटिंग करत असताना अक्षय बॅटिंग करतात 1 वरती. टॉस साठी कराड ग्रामीण टीम आणि त्याचबरोबर वेदांत 11 KSK महाबळेश्वर दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचं. वेदांत 11 KSK महाबळेश्वर आणि कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन टीम दोन्ही कॅप्टन्स या इनिंग ब्रेक मध्ये असेल. टॉस. थँक्यू सो मच. निश्चित विहंगम दृश्य हे नवी मुंबईचं आहे.
राज्यातलं पहिलं आणि देशातलं दुसरं सुनियोजित बसवलेलं शहर म्हणजे कोणतं, तर ते नवी मुंबई आहे. उंचच उंच बिल्डिंग, पर्यावरणाची विविधता जपणारं शहर कोणतं, तर ते नवी मुंबई आहे. हा संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स आहे आणि इथून पुढे आपण चर्चा करतोय ना की याही मॅच दिशेने बोलणं तितकंच महत्त्वाचं आहे की धावा बनवाव्या लागतील. पाठीमागचा सामना जर ग्लोरियस स्पोर्टचा तुम्ही पाहिला असेल ना तर या संघाने 62 बनवल्या होत्या, परंतु आता कमीत कमी तरी 50 हव्याच आहेत. जर तुम्हाला फाईट द्यायची आहे या सामन्यामध्ये म्हणजे धावा असतील तरच तुम्ही त्या धावून खर्च करू शकता. निलेश सर, आज आपण विचार केला तर ग्लोरियस 11 या संघासाठी खूप महत्वाची मॅच आहे. आपण अगदी वारंवार सांगतोय कारण या मॅच मध्ये ग्लोरियस 11 हा संघ जिंकला ना तो सहजरित्या तो सुपर 6 मध्ये दाखल होतोय. परंतु इथे मात्र जर परिस्थिती पाहिली ना 28-6 ही स्थिती आहे. तुम्ही जसं सांगितलं ना 50 धावा हव्या आहेत, म्हणजे इथून पुढे 20 ते 22 धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. आणि जर आपण विचार केला विश्वनाथ दानवले आणि अक्षय बॅटिंग करतायत, त्यांच्याकडे मोठे स्ट्रोक आहेत, त्यांना मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. शेवटचे बॉलर जर तुम्ही पाहिलं तर अतुल भालेकर आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नवी मुंबई संपूर्ण ग्रामीण क्रिकेट असो किंवा पश्चिम महाराष्ट्रचं क्रिकेट असो त्यामध्ये एक घातक गोलंदाज किंवा वेगवान गोलंदाज म्हणून अतुलकडे पाहिलं जातं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ते आलेत. निश्चित क्रॉस अँगलने गोलंदाजी करतात, परंतु या दोन फलंदाजांकडे क्षमता आहे. एका बाजूला तुम्ही चर्चा केली ना अक्षय साळुंके चांगली बॅटिंग करू शकतात, विश्वनाथ दानवले चांगली बॅटिंग करू शकतात. हा पहिला बॉल आहे षटकातला, अंगावरती येणारा बॉल वळवलाय, क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेलगत, बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो. एक धाव आली आहे, परंतु विश्वनाथ दानवल्यांचा खेळ मला या मैदानावरती आठवतोय की त्यांनी 6 बॉल मध्ये एकदा 18 मारून सामना जिंकून दिला होता. म्हणजे त्या प्रकारचा काही खेळ या मैदानावरती करावा लागेल. हो नक्कीच, विश्वनाथ दानवलेकडून खूप अपेक्षा आहेत. आपण वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना अनेकदा खेळताना पाहिलंय, अगदी वाई 11 संघामध्ये त्यांना खेळताना पाहिलंय. परंतु आज खऱ्या अर्थाने त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. निलेश सर 5 बॉल बाकी आहेत आणि या 5 बॉल मध्ये कमीत कमी 3 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असेल. यावेळेला पुढे काढत बॉल फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, तडक फडक कडक बेधडक येतोय षटकार. अगदी जागेवरून ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. अगदी या बॉलची क्रिया पण तुम्ही पुन्हा पाहू शकता, रिप्ले मध्ये पाहू शकता. अतुल भालेकर ज्या पद्धतीने हा बॉल पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर होता, परंतु अगदी त्याला आडव्या बॅटनी खेचून ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय तो षटकार. वादळापूर्वीची शांतता आणि आता वादळ आले विश्वनाथ दानवले या नावाचं. एका बाजूला ज्यांना वेगावरती स्वार व्हायला आवडतं अतुल भालेकर तयार. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाहीये, एक पाय पुढे काढला, परंतु अतुल भालेकर यांचा जो अँगल आहे ना तो बॉलला आणखीन बाहेर घेऊन गेला. दुसरीचा प्रयत्न रनआउट साठी जातील का, आणि पंचांनी मोड उचललाय. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होतंय कारण विश्वनाथ दानवले यांना स्ट्राईक घ्यायची होती. निलेश सर दुसरी रन्स अगदी होईल का नाही हे सांगता येत नव्हतं, परंतु प्रयत्न होता त्यांचा की स्ट्राईक मी घेईन, पुढचे 2 बॉल खेळेन आणि मोठे स्ट्रोक खेळेन. या बॉलवरती आपण पाहिलं जसं तुम्ही सांगितलं की अतुल यांच्याकडे विविधता आहे. या अगोदरच्या बॉलवरती त्यांनी षटकार, परंतु हा बॉल जर आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल आणि अगदी त्या बॉलवरती पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर विश्वनाथ दानवले मैदानाच्या बाहेर चाललेत. निश्चित युवा खेळाडूंना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणत्या स्थितीला काय करायचं आहे ना तर त्यांनी ही स्पर्धा पाहावी. एक षटकार लागला तर तुम्हाला कमबॅक कसं करायचंय, बॉल कुठे ठेवायचा आहे, किंबहुना जर तुम्हाला षटकार येत नाही तर षटकार कसा मारायचा आहे, खेळाडू प्रेशर मधून संघाला पुढे कसे नेतायत ना याचं उदाहरण असणारी स्पर्धा आहे, कारण एकापेक्षा एक खेळाडू आहेत. हो नक्कीच, अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय निलेश सर की आपण बॅटिंगची तर नेहमी चर्चा करतो किंवा बॅट्समनचं नेहमी आपण कौतुक करतो, परंतु या स्पर्धेमध्ये निलेश सर ना प्रामुख्याने बॉलरचं आपण कौतुक करतोय. त्याचं कारण एकच आहे, हे अपडेट क्रिकेट आहे, मोठी स्टेज आहे, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पाहत आहे, अगदी मातब्बरांचा खेळ आहे. त्यामुळे तुम्हाला इथे खूप शिकण्यासारखं आहे. जे नवीन यंगस्टर खेळाडू आहेत जे आता क्रिकेट सुरू केलंय त्यांनी, त्यांच्यासाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. तुम्ही पाहू शकता. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तेजस कोकरे झुंगटीगाव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. एक चांगले ऑलराऊंडर आहेत. पुढचा बॉल यावेळेला समोर, बॉल जाईल का सीमारेषेच्या पलीकडे, लांबी कमी पडेल ते पाहावं लागेल. अंदाज चुकला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, 4 धाब्यांसाठी होईल फरार. आलाय तो चौकार.
अगदी ओव्हर पिच बॉल होता, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला होता, परंतु बॉल बराच काळ हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षकांना अगदी बाउंड्री लगत आपण विचार केला तर प्रयत्न केला, परंतु अगोदरच निलेश सर ते पुढे आले. बॉल त्यांच्या पाठी पडला. जजमेंट त्या ठिकाणी जमलेलं नाहीये. बॉल टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. येतोय ते महत्वाचा चौकार येतोय. म्हणजे अंदाज जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये किती महत्वाचा आहे ना. एखादा अंदाज चुकला ना जीवनामध्ये बाकीच्या गोष्टी चुकत जातात आणि क्रिकेटमध्ये जर एखादा झेल घ्यायचा अंदाज चुकला ना तर तो बॉल सीमा पार जातो. यावेळेला बॅकलिपचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल, क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने धावले. म्हणजे हाही अंदाज म्हणजे पहा थोडंसं कठीण आहे अशा प्रकारच्या कॅचेस घेणं, परंतु तुम्हाला अंदाज हा योग्य बांधावा लागतो आणि जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी अंदाजावरतीच आहेत. हो नक्कीच, ताळमेळ खूप चांगला पाहिजे, अंदाज तुमचा चांगला पाहिजे. हा ऑफस्टंपच्या बाहेर बॉल होता. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने खूप प्रयत्न केला. 42 वरती 7 ही स्थिती आहे. 4.5 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. अगदी शेवटचा बॉल आहे सत्र क्रमांक 1 चा. चला दोन्ही संघांना एखादा विनंती की आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होत आहे. दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहा. आपला टॉस होत आहे. शेवटचा बॉल शेष आहे. काय दडलंय, कुठपर्यंत मजल मारेल ग्लोरियस स्पोर्ट्स प्रथम बॅटिंग करताना. आपटलेला बॉल, बॅटची कडा, एकच सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. यावेळेला शेवटचा बॉल प्रयत्न काय केला अतुल भालेकर यांनी की मला अकूट टप्प्याचा तिकट बाउन्सर टाकायचा आहे. हो अतिशय चांगला बॉल टाकला. अगदी प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. एक सिंगल रन्स येते, बॅट कट होती आणि या चिकी रन्सनी धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 43 धावा स्कोरबोर्डती लागतात. म्हणजे 44 धावांचं टार्गेट आहे. 7 विकेटचं पतन होतंय. आपण करूया टॉस. आमचे विशालजी थोरात सर आणि त्याचबरोबर रुपेशजी भावके सर विनंती करेल आपल्या दोघांचे शुभ हस्ते या मॅचचा टॉस होईल. दोन्ही कॅप्टन्स या वेदांत 11 KSK महाबळेश्वर आणि दुसऱ्या साईडला विनंती करेल अर्थातच कराड ग्रामीण क्रिकेट टीम. दोन्ही कॅप्टन्स या करूया टॉस. आमचे रुपेशजी भावके सर, विशाल सर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा केला जाईल टॉस. आणि एका साईडला पण पाहिलं तर वेदांत 11, आज वेदांत देखील आहे या मॅचला. गेले 3 दिवस तो देखील आपल्यासोबत अगदी जोडलेला असतो. वेदांत ज्याच्या नावानं आपण पाहिलं तर टीम खेळली जाते वेदांत 11 KSK महाबळेश्वर. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर दुसऱ्या साईडला कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची टीम. दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. आणि तुम्ही पाहताय पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटची वर्ल्ड कप अर्थातच प्रत्येकाचं लक्ष वेधणारी ही स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा आजचा फायनलचा दिवस तुम्ही पाहताय. टॉस वेदांत 11 KSK महाबळेश्वरचा कॉल असेल. एका साईडला जय महाराष्ट्र, दुसऱ्या साईडला PMPL 1.0. मी विनंती करेल टॉस यावेळी मात्र केला जाईल. येस, स्पिन दी कॉइन. जय महाराष्ट्र हा कॉल आहे आणि येस इट्स जय महाराष्ट्र. टॉस जिंकलेला वेदांत 11 KSK महाबळेश्वर टीम. आणि काय बोलतस आतापर्यंत कशा पद्धतीने संघाचा प्रवास चालू आहे? चांगला प्रवास सुरू आहे. सर्व खूप छान खेळत आहेत. लक फॅक्टर पण महत्त्वाचा असतो. आता आम्ही टॉस जिंकलो, आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. तुझ्याकडून येतो कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कशा पद्धतीने टीम आतापर्यंत खेळ राहिला आहे, समाधानकारक आहेस काय कॅप्टन? सर्वांनी चांगला खेळ खेळा, पण बॅड लक की दोन्ही पण मॅच हरलो. तरी पण आम्ही चांगला प्रयत्न करू, ही मॅच आम्ही चांगला गोड करू. फिल्डिंग, बॉलिंग, बॅटिंग काय प्रमुख कारण शोधलंस? बॅटिंग आमची कमी झाली. या मॅचमध्ये काही चेंजेस, कोणचा नवीन बॅटर घेत आहे, कोणाला ऑलराऊंडरला, असं काही चेंजेस आहे का? चेंजेस काय नाही, ती टीम खेळ. थँक्यू सो मच. तुम्हा दोघांना शुभेच्छा. मित्रांनो, टॉस जिंकला वेदांत 11 KSK महाबळेश्वर या टीमचा कॅप्टन अर्थातच सुदेशने टॉस जिंकला. त्याने सांगितलं पहिल्यांदा आम्ही गोलंदाजी करू आणि कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या कॅप्टनला सांगितलं या बॅटिंग करा, कुठेही जाऊ नका, जोडून राहाचा फायनलचा दिवस आहे. प्रेक्षक आपण पाहिलं तर आमच्यासोबत जोडले गेलेत. ही स्पर्धा आजच्या फायनलच्या दिवसामध्ये PMPLचा मानकरी कोण होईल?
मिस्टर PMPL कोण होईल, कारण की चर्चा ही झाली की पुढच्या स्पर्धेला म्हणजे पुढच्या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025ला जो मिस्टर PMPL होईल त्याचा सर्वात मोठा कटआउट त्या ग्राउंडवरती लावण्यात येईल आणि यासाठी मात्र सगळ्यात मोठा कटआउट पुढच्या वर्षीच्या स्पर्धेला कोणाचा लागतोय यासाठी देखील प्रत्येकजण उत्सुक आहे. 12 संघ मालकांमध्ये कोणत्या संघाच्या घरामध्ये जाईल छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा, अगदी प्रतापगडाची ही ट्रॉफी, या सर्व गोष्टी तुम्हाला देखील बघायचं, आम्हाला देखील आजची सर्व उत्तरं शोधायची. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहताय पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटची लक्ष वेधणारी स्पर्धा आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप, अर्थातच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जाऊयात पश्चिम महाराष्ट्रातले आगडे तज्ञ अर्थातच निलेशजी मर्डेकर सर आणि सर्वांचे लाडके संतोषजी देसाई सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये टॉस होताना पाहायला मिळतोय. वेदांत 11 संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. निलेश सर, आणखी एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित ज्या मॅचचा टॉस झालाय त्याही मॅच बद्दल आपण चर्चा करूया. कराड ग्रामीण आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणार आहे वेदांत 11. कराड ग्रामीण जर आपण पाहिलं ना तर 2 सामने खेळलाय, दोन्ही गमावलेले आहेत, त्यामुळे त्याचा प्रयत्न हा असेल की आम्हाला शेवट गोड करायचा आहे. परंतु संतोष सर, वेदांत 11ला तो सामना जिंकणं फार महत्वाचं आहे, कारण तो संघ जर तो सामना जिंकला ना तर त्यांच्याकडे 4 पॉईंट येतील आणि चौनेश्वरकडे 4 पॉईंट आहेत, मैत्री ग्रुप जावलीकडे देखील 4 पॉईंट आहेत. म्हणजे तिकडे बॉलआउट होण्याची शक्यता वाढतीये जर वेदांत 11 जिंकलं तर. म्हणजे जर तरच्या गोष्टीत परंतु एका बाजूला कराड ग्रामीण देखील प्रयत्न हाच करेल की या लीगचा शेवट आम्हाला गोड करायचा आहे. म्हणजे या काही गोष्टी आहेत, पुढच्या सामन्यामध्ये आपण चर्चा करूया, परंतु इथे या मॅचच्या दिशेने आपण वळूया. हो नक्कीच निलेश सर, महत्वाची लढत आहे, कारण ग्लोरियस 11 संघाचा विचार केला ना, इथे ते जिंकले ना तर क्वालिफाय होत आहेत, परंतु जर इथे त्यांना हार पत्करावी लागली ना तर त्यांना बॉलआउट मध्ये जायचं आहे. त्यामुळे या मॅच कडे खूप प्रेक्षकांचं लक्ष आहे, कारण ज्या पद्धतीने ही मॅच चालले, अगदी धावसंख्या 44 यामध्ये करायचे. पहिला बॉल फेस करण्यासाठी तयार होतील अभि चोरट आणि बॉलिंग मार्गवरती पाहतोय आपण निलेश बिल्लारे, जावली एक्सप्रेस. पहिला बॉल डिलिव्हर करताना आपण त्यांना पाहणार आहोत. हा पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, लिडिंग एज आहे पाठीमागच्या दिशेने, लॉंग स्टॉपला बॉल अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती आलाय तो पहिला चौकार. निश्चित पहिल्या बॉलच्या पाठीमागे चौकार आलाय, तो नशिबाचा आहे. जिथे आपण चर्चा करतो की बॅटची कडा, निलेश बिल्लारे वेगावरती स्वार व्हायला त्यांना आवडतं. पाठीमागचे खेळाडूवाले बॉलला थांबवू शकले नाहीत आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या त्या 4 धावा. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती की आज अंतिम दिवस आहे. आपण पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना सूचित करत आहोत की आपण अधिकचा वेळ घेऊ नका रेग्युलर बॉलमध्ये आणि रेग्युलर ओव्हरमध्ये. यासाठी आपल्याला विनंती आहे की आपण सहकार्य करा. एका बॉलचा खेळ संपलाय. हो नक्कीच निलेश सर, अभि चोरटचं कौतुक करावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी 49 धावा तब्बल कुठल्या होत्या आणि तिथूनच आपण जर विचार केला ना तर एक चांगल्या फॉर्म मध्ये आहे अभि चोरट. याच्यासाठी पुढचा बॉल निलेश बिल्लारे निघालेत. ओहो, बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी लाईन खूप चांगली होती, अगदी पॉपिंग क्रीज मध्ये हा बॉल रिलीज केलाय. येतोय तो डॉट बॉल. अभि चोरट यांनी मन बनवलं होतं की मला उजव्या स्टिकच्या बाहेर जायचं आहे, गुडघा टेकवायचा आणि हा फटका मला लॉंग लेग किंवा डीपी स्क्वेअर लेगला खेळायचा आहे. आणि हे जाणले मनसुबे निलेश बिल्लारे यांनी आणि बुंद्यामध्ये टाकलेला बॉल डॉट आला, अगदी यष्ट्यांच्या जवळून गेला. म्हणजे आणखीन जर लाईन आतमध्ये असं निश्चित बॉल यष्ट्यांचा भेद घेऊ शकला असा. परंतु दोन्ही खेळाडू तोलामोलाचे, एक वाईचा एक चांगला बॅट्समन आहे तर एका बाजूला जावलीचा एक चांगला गोलंदाज आहे. निलेश बिल्लारे यांचा पुढचा बॉल अभि चोरट यांच्यासाठी. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल वीरेंद्र सेहवागच्या स्टाईल मध्ये, यस, कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. वॉट अ बॅटिंग यार, जबरदस्त टोला, बॉल सीमा पार, येतोय तो षटकार. टिपिकल अभि चोरट स्ट्रोक म्हणायला काही हरकत नाही. मला वाटते पुण्यामध्ये देखील त्यांनी अशा प्रकारचा स्ट्रोक एक खेळला होता आणि त्याची पुनरावृत्ती झाली. टप्पा पडल्यानंतर बाहेर घेऊन जाणारा बॉल अभि चोरट यांनी आपल्या स्टाईलने पाठवले, सरळ 6 धावांसाठी आलाय षटकार. कौतुक करेन निलेश सर, क्रिकेटचं बेसिक खूप चांगलं आहे. त्यांनी लेदर बॉल क्रिकेट खेळले आणि कंपनीसाठी सुद्धा ते लेदर बॉल क्रिकेट आताही खेळतायत. आणि लेदर बॉल क्रिकेट तुमचं बेसिक चांगलं असेल ना तर तुम्ही अशा प्रकारचे स्ट्रोक खेळू शकता. पुढचा बॉल सन्मान दिलाय, गुडलेनला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, त्याला सन्मान दिलाय. आणि निलेश सर, चांगल्या बॉलला क्रिकेटमध्ये सन्मान द्या आणि खराब बॉल असेल त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवा. आणि असा जो खेळाडू करतो ना तो एक चांगला खेळाडू आपण नेहमी क्रिकेटमध्ये म्हणतो. निश्चित या बॉलला सन्मान दिलाय, परंतु या बॉलच्या पाठीमागे निलेश भिल्लारे यांचंही कौतुक होणं फार महत्वाचं आहे. ज्या प्रकारे त्यांनी टप्पा टाकला, दिशेवरचं नियंत्रण ठेवलं आणि टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर घेऊन गेले, छोट्या उसळीचा आलाय डॉट. पुढचा बॉल
डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज पाठीमागे एसटी रक्षकाने टिपलाय जेल. अभि सोरटने आपली कमाल दाखवली, परंतु निलेश बिल्लारेने सुद्धा आपली कमाल दाखवली. विकेटचं पतन होतंय, अभि सोरट मैदानाच्या बाहेर जातील. निश्चित बऱ्याचशा खुल्या गटाच्या स्पर्धा निलेश बिल्लारेने देखील खेळलेल्या आहेत. मनसुबे ओळखले की अभि सोरट पुढे येत आहेत, शरीरापासून दूर ठेवला आणि बुंद्यामध्ये टाकला, व्हाईट लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न होता. अभि सोरटने पायांचा वापर निश्चित केला, परंतु बॅटची कडा घेऊन बॉल रक्षकाच्या हातामध्ये सिरवला. होतंय ते विकेटचं पतन. खेळाडू होईल 1 बाद 10 वरती 1 अशी स्थिती आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरती सध्या तुम्ही पाहताय 32 प्रीमियर लीग मध्ये गतवर्षी ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक विजेता आणि त्याचबरोबर यंदाच्या वर्षी सेकंड प्राइज येस विजेता आणि खऱ्या अर्थानं साई दत्त मित्र परिवारचे आमचे सन्माननीय आदरणीय सुरेश भाऊ राजवन साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर विकासजी सावंत साहेब, आपले दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. थँक्यू सो मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच किरण सर. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे, जिथे मात्र अभि सोरट मैदानाच्या बाहेर गेलेत. खूप चांगले स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून 2 आले, परंतु विकेटचं पतन इथे होताना पाहायला मिळालंय. विवेक शिंदे मॅन फ्रॉम KSK महाबळेश्वर रुळेगावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिला बॉल फेस करेल, अगदी शेवटचा बॉल निलेश बिल्लारे निघालेत. हा बॉल अगदी उजव्या एसटीच्या बाहेर येऊन मन बनवलं होतं ऑन साईडला खेळण्याचं, परंतु टप्पा खूप अचूक आहे. निलेश सर, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा उसळी घेतोय आणि कधी कधी खाली राहतोय. थोडंसं विकेट ना, थोडंसं तीन दिवस झाले आपण या विकेटवरती खेळतोय, थोडंसं विकेट खराब झालंय आता. निश्चित फलंदाज पायांचा वापर करून पुढे येत आहेत. वेगाने जाणारे बॉल म्हणजे कुठेतरी ते रफ मार्क्स आहेत ना, ते गोलंदाजांना मदत करतात. आणि हा बॉल जर आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर वेगाने उसळत होता. एक तिकट बाउन्सर अंगाला जाऊन भेदला विवेक शिंदे यांच्या, आलाय तो डॉट. एका षटकाचा खेळ संपलाय 10 वरती 1. हो नक्कीच, जर आपण पाहिलं तर 10 वरती 1, 44 धावा करायच्या आहेत 5 षटकांमध्ये. अगदी 10च्या ऍव्हरेजने हा संघ पुढे गेला तर सामना इझी जिंकू शकतो. निलेश सर, आपण जर पाहिला तर थोडीशी घाई करा, आम्ही तुम्हाला विनंती करतोय, कारण आपल्याला निलेश सर आजच्या दिवसामध्ये 9 मॅचेस खेळवायचे आहेत. फायनल आपल्याला अगदी उजेडी कंप्लीट करायचे, त्यानंतर बक्षीस वितरण 16, मान्यवरांचा सत्कार, या सर्व गोष्टी आहेत. त्यासाठी आम्हाला वेळ वाचवायचा आहे, थोडीशी घाई करा, मी नक्की म्हणेन. निश्चित आपण एकत्र होऊ नका प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे. 3 षटकानंतर तुम्हाला आम्ही वेळ दिलेला आहे, परंतु आपण रेग्युलर ओव्हरमध्ये मित्रांनो एकत्र होऊ नका. इथून पुढे इक्वेशन असेल 24 बॉल आणि 34 धावांची गरज मातोश्री 11 संघाला जिंकण्यासाठी. निलेश सर, मातोश्री 11 संघ तुम्ही जर पाहिला ऑक्शन मध्ये, खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की प्रीमियर लीग म्हटलं ना की ऑक्शन खूप महत्वाचं असतं, कारण ऑक्शन मध्ये तुम्ही ज्या खेळाडूंची निवड करता तिथेच जवळपास अर्धा विजय तुमचा प्राप्त होत असतो. आणि मातोश्री 11 संघाने ज्या पद्धतीने खेळाडूंची निवड केली, कौतुक करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये अक्षय कदमचा उल्लेख मी नक्की करेन. निश्चित खेळाडू निवड प्रक्रिया हा लीगचा एक महत्त्वाचा घटक आहे, परंतु जे काय तुम्ही खेळाडू घेताना ते मैदानाच्या आतमध्ये चालणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मग त्याच्या आधारावर देखील बऱ्याचशा गोष्टी आहेत. अनेक नामवंत खेळाडू असतात, दिवस येतात दिवस जातात, खेळ बहरतो, कधी खेळ खालवतो, हे क्रिकेट आहे. म्हणजे या गोष्टी होत राहतात. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात. राहुल निघालेत, पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतील. ओहो, हा पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, थोडीशी अतिरिक्त उसळी, येतोय तो डॉट बॉल. स्ट्रायकर एंडला अजय सावंत सायडीचे सिक्सर किंग आहेत. उरमोडी परिसरामध्ये हे सायडी गाव आहे. टप्पा पडल्यानंतर राहुल वांगड्यांनी बॉल बाहेर नेला, आलाय तो डॉट. राहुल वांगडे खूप चांगली बॉलिंग करतात, त्यांचंही कौतुक करेन. अगदी पहिल्या दिवसापासून त्यांचीही बॉलिंग खूप चांगली होती, पण या मॅच मध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलाय, सरळ बॅटनी स्ट्रेट बॅटनी खेळलाय. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली, परंतु फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. राहुल वांगडे जबरदस्त गोलंदाजी करतात. आतापर्यंत हाताळलेले 2 बॉल 1च जाऊ खर्च केली, परंतु विकेट ज्या प्रकारे मातोश्रीने विकेट घेतल्या होत्या ग्लोरियस स्पोर्टच्या, परंतु आता ग्लोरियस स्पोर्टला गुच्छामध्ये विकेट घ्याव्या लागतील. 2 ते 3 विकेट जर एका षटकामध्ये मिळाल्या ना तर मॅच कंट्रोल होऊ शकते. हो नक्कीच, ग्लोरियस स्पोर्ट्स ग्लोरियस 11 या संघाला विकेट्स घ्याव्या लागतील आणि त्यासाठी राहुल वांगडे खूप महत्वाचे बॉलर आहेत. त्यांचे 4 बॉल आहेत, विकेट्स येणं गरजेचं असेल. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल, गुटना टेक, तमाशा देख, ऑन साइडला जबरदस्त टोला, विवेक शिंदे बाहुबली षटका ठोकलाय, येते सारण सिक्सर. आणि याच नावाने ते KSK मध्ये ओळखले जातात. का मला बाहुबली या नावाने ओळखलं जातं, तो फटका त्यांनी खेळला. अंगावरती येणारा बॉल सरळ पाठवला, डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, पाय वाकवला आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. येतोय तो या बॉलच्या पाठीमागे धमाकेदार षटकार.
विवेक शिंदे म्हटलं ना निलेश सर की अगदी मोठे आणि मोठे फटके, कारण आपण जर पाहिलं ना तर पश्चिम जावली प्रीमियर लीग जी डोंबिवली या ठिकाणी झाली, जिथे तुम्ही समालोचन करत होता किरण सर, तिथे मात्र त्यांनी 250 पहिल्याच दिवशी ठोकले होत्या. म्हणजे एक आक्रमक फलंदाज आहे, धावांची भूक आहे आणि जास्तीत जास्त धावा प्रत्येक स्पर्धेमध्ये करण्याचा मानस नेहमी विवेक शिंदेने केलाय. निश्चित मग रबर बॉल असू द्या किंवा टेनिस बॉल असू द्या, परंतु राहुल वांगडे हे देखील चर्चेत असणारेच खेळाडू आहेत. इथे पहा, एक अपुरी संधी होती का? फटका निश्चित खेळला होता, परंतु बॉल हातामध्ये विसावू शकला नाहीये. नक्कीच निलेश सर, बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न, बॉलरला संधी होती, थोडासा बॉल हाताला ब्रश झालाय, म्हणजे हाताला लागलाय आणि पाठीमागच्या दिशेने गेलाय. एक चांगला झेल निलेश सर नक्की इथे होऊ शकला असता. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, अकुट टप्प्याचा बॉल होता, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्याला अगदी बॅक टू बॉलर खेळलाय. थोडस कठीण असतं की आपल्या फॉलोथ्रो मध्ये हात वरती घेणं, उभं राहणं आणि कॅच पकडणं. थोडा वेळ अशा पल्लवी झाल्या होत्या, निराशेमध्ये बदलल्या. नक्कीच आपण पाहतोय 17 वरती 1 ही स्थिती आहे मातोश्री 11 संघाची. राहुल वांगडे पुन्हा एकदा तयार होतील. समोर आहेत विवेक शिंदे. आतापर्यंत 3 बॉल खेळले, त्यांनी 6 रन्स त्यांच्या बॅट मधून आल्यात. पुढचा बॉल राहुल यांचा ऑप्शनच्या बाहेर आहे, याला अगदी इनसाइड आउट केले. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय, आणखी एक जबरदस्त टोला येतोय, तो चौकार. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला हा फटका राहुल वांगडे यांनी यावेळी काय केलं की बॉल उजव्या स्टिच्या बाहेर ठेवला, परंतु एक पाय पुढे काढत विवेक शिंदे यांनी हा जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका खेळला आणि टायमिंग चांगलं होतं. परंतु ज्यावेळेस संदीप मोरे बॅटिंग करत होते ना, त्यावेळेस मातोश्रीने तिकडे एक प्लेअर ठेवला होता आणि संदीप मोरे तिकडे अडकले होते. परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक कुठे होता तर लॉंग ऑफला होता, तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकले नाहीयेत आणि या बॉलच्या पाठीमागे चौकार आला. नक्कीच चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय. राहुलचा पुढचा बॉल हा खोलवर टप्प्याचा बॉल आहे, समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु प्रेक्षक बलतील. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये ठोकलेला विवेक शिंदे यांनी ब्रँडेड स्ट्रोक. रन्स मिळतील 6 षटकार. आपल्या टप्प्यामध्ये बॉल घेतला आणि त्याचा कार्यक्रम करून टाकलाय सरळ 6 धावांसाठी. फटक्यामध्ये साऊंड चांगला कानांना येऊन सांगून गेला की या 6 धावा आहेत. फटका जबरदस्त होता, सरळ सीमारेषेच्या पलीकडे सीमारेषा तोडतोय. 6 धावांसाठी आलाय षटकार. धावसंख्या 27 वरती 1. आता 18 बॉल 17ची गरज. अगदी या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर विवेक शिंदेने खूप चांगली बॅटिंग केली. 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आले. 27 वरती 1 ही स्थिती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. मी थोडीशी विनंती करेन, थोडस स्पीडअप घ्या, कारण इथून पुढे बऱ्याचशा मॅचेस आहेत. आम्ही वारंवार तुम्हाला सांगतोय, थोडीशी घाई करा. टीम मीटिंग तुम्ही घेऊ नका, कारण इथून पुढे आपण जर विचार केला तर निलेश सर दुसरी मॅच आहे, म्हणजे 7 मॅच अजून आपल्याला कंप्लीट करायच्या आणि त्या महत्वाच्या मॅच आहेत. म्हणजे सुपर 6 नॉकआउट मॅचेस आहेत, त्यानंतर तुम्ही सेमीफायनल 2 असतील, मेगा फायनल असेल, यासाठी खूप आपल्याला वेळ लागणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला म्हणतोय की आपण थोडीशी घाई करा. निश्चित घाई करा, परंतु हे षटक आहे निलेश बिल्लारे यांचं फार महत्वाचं आहे. कारण निलेश बिल्लारे असे गोलंदाज आहेत की ज्यांनी केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये हॅट्रिक घेतलेली आहे. त्या खेळाचे काहीतरी सादरीकरण इकडे करावं लागेल. येस, पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. अगदी चांगला बॉल आहे. पंचांनी सांगितला हा लीगल बॉल आहे. येतोय तो पहिला बॉल, डॉट आहे. निश्चित डॉट बॉल आणि विकेट साठी जावं लागेल ग्लोरियस स्पोर्टला. हा सामना जिंकायचा आहे तर विकेट फार महत्वाचे आहेत. डॉट बॉलचा रेशिओ धावांपेक्षा वाढवावा लागेल, त्याच वेळेस मात्र हा सामना कंट्रोल होईल. पहिला डॉट. अजय सावंत यांना ही चांगली बॅटिंग करावी लागेल समोरच्या दिशेने, कारण विवेक शिंदे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. पुढचा बॉल हा अप्रतिम बॉल आहे. पॉइंट रिजन मध्ये खेळून काढलाय, पण तो डीपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, वेगाने येत आहेत. किती धावा घेतल्या जातील तर एका धावेवरती विवेक शिंदेने थांबवलंय. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, विवेकची बॅट बोलते, एक हाती सामना ते घेऊन जाऊ शकतात. या बॉलवरती 1 रन येते. निश्चित ज्या प्रकारे त्यांना सूर गवसला या सामन्यामध्ये, चांगली बॅटिंग त्यांनी केली, परंतु निलेश बिल्लारे ज्यासाठी जाणले जातात तो खेळ त्यांना करावा लागेल. वेग चांगला आहे निलेश बिल्लारे यांच्या गाठीशी आणि वेगावरती स्वार होऊन ते बॉल टाकतायत. जावली एक्सप्रेस म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु एका बाजूला KSK चे बाहुबली विवेक शिंदे, रुळेगाव. पुढचा बॉल विवेक शिंदे यांच्यासाठी. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ स्ट्रोक यार, ओ माय गॉड. अगदी घनसोली स्टेशनच्या दिशेने हा बॉल मार्गस्थ होतोय. नाव आहे विवेक शिंदे, गाव आहे रुळे. KSK महाबळेश्वरचा पठ्ठा याने ठोकलेला अप्रतिम षटकार साधावा. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत विवेक शिंदे, रुळे आहे त्यांचं गाव. सडक पे कडक, बेधडक तडक फडक असा हा षटकार.
निडर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालले. निलेश सर, नॅचरल गेम आहे तो तुम्ही खेळणं गरजेचं असेल, मग बॉलिंग असो किंवा बॅटिंग असेल, आणि नॅचरल गेम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. विवेक शिंदे याचा जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग. केएसकेचा बाहुबली अक्षय कदम आपल्याला अगदी मध्ये मध्ये वारंवार माहिती देत आहेत. निलेश सर, अक्षयचं कौतुक करावं लागेल. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक असोसिएशन मधल्या प्रत्येक खेळाडूची इत्तमभूत माहिती कोणाकडे असेल तर ते नाव आहे अक्षय कदम. निश्चित या नावाची दखल तुम्हाला नेहमीच घ्यावं लागते. आणि अक्षय जर स्कोरिंग मध्ये असेल ना तर बोलायला सोपं पडतं. बॉलर तयार, निलेश बिल्लारे एंड चेंज केलाय. यावेळेला एंड चेंज केल्यानंतर हा बॉल वाईडिश लॉंग ऑफला खेळलाय. म्हणजे एंड चेंज करून देखील प्रयत्न हाच चाललाय की आम्हाला विकेट मिळवता येईल का, याच्या प्रयत्नामध्ये ग्लोरियस स्पोर्ट्स. हो नक्कीच, निलेश बिलारे यांचा चांगला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला फुल टॉस बॉल, त्याला अगदी ऑफ ड्राईव्ह केलं. एक कलात्मक स्ट्रोक आपल्याला विवेक शिंदे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. निलेश सर, विवेक शिंदेने जर पाहिलं ना तर चांगल्या बॉलला सन्मानही देत आहेत, परंतु जे ओरपिच बॉल आहेत त्यांना षटकारामध्ये परिवर्तन केले जात आहे. हा बॉल चांगला आहे, वन साइडला जबरदस्त स्ट्रोक केलाय. गॅप मध्ये बॉल आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. अगदी अजय सावंत यांच्या बॅटमधून येतोय तो चौकार. निश्चित अजय सावंत यासाठी जाणले जातात की आक्रमक बॅटिंग, तडाखा चांगला, आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. अजय सावंत साईड यांनी बॉल पाठवलाय सीमा पार 4 धावांसाठी. परंतु निलेश बिल्लारे, निश्चित त्यांच्याबद्दल मला चर्चा करावी लागेल, कारण निलेश बिल्लारेंना एक बॅकची इंजुरी झाली होती, त्याच्यातून ते पुढे आले आणि आता मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. म्हणजे वेगवान गोलंदाजांना या गोष्टींना सामोरं जावं लागतं, कधी खांद्याची इंजुरी, कधी बॅकची. 5 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अगदी ऑन साइडला मन बनवलं होतं, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खाली राहिला, येतोय तो डॉट बॉल. निलेश बिल्लारे खूप चांगले बॉलर आहेत. निलेश सर, आपण विचार केला ना सातारा जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर टॉपचे बॉलर काढायचे असतील ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला निलेश बिल्लारेचं नाव घ्यावंच लागेल. निश्चित वेग चांगला आहे, परंतु आता 12 बॉल 5 धावांची गरज आहे. या प्रकारचं इक्वेशन शिल्लक राहिलंय. गोलंदाजीचा आता कस लागणार आहे. चला घाई करा, 12-5 ची गरज आहे. दोन्ही संघांना ही विनंती आहे, 12 बॉल 5 धावांची गरज. यानंतर वेदांत 11 संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण आहे, त्यांनाही निलेश सर मी विनंती करतो की आपण लाईन अप करा. बाउंड्री लाईनच्या बाहेर जशी मॅच संपेल तसं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. 12 बॉल 5 धावा. क्रिकेट आहे, कोण जिंकेल हे सांगता येणार नाही, कारण जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जाणार नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही. आता मात्र फक्त 5 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आपण तुम्ही पाहताय विवेक शिंदे, अगदी खाडी एंड कडून बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय बरंच न स्वतः आलेत. निलेश सर, 5 धावा वाचवायच्या आहेत. 12 बॉल आहेत, परंतु विवेक शिंदे अप्रतिम अफलातून फॉर्म मध्ये आहेत. हा बॉल, ओहो, हा बॉल अगदी लेग स्टिक वरती होता, खेळण्याचा प्रयत्न झाला, येतोय तो डॉट बॉल, माफी असावी, येतोय वाईट बॉल येतोय. निश्चित आता गोलंदाजी मध्ये लकब दाखवावी लागेल, शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो. म्हणजे स्थिती कोणती असो, तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत लढलं पाहिजे. या वेळेला पहा, यॉर्करचा वार आहे, पंचांकडे केली अपील, बॉल येतोय पाठीमागच्या बाजूला, बुंद्यामध्ये टाकलेला बॉल. अप्रतिम बॉल, चांगला बॉल टाकला होता, अगदी खोलात टाकलेला बॉल, त्याच्यावरती कोणतंही उत्तर नव्हतं. 22च्या स्वरूपामध्ये 1 रन मिळते, म्हणजे इथे धावा स्कोरबोर्डती लागतात एकूण 41. म्हणजेच अक्षय धावा, आता इथून पुढे फक्त 3 धावांची गरज आहे. वेदांत 11ला मी विनंती करीन आपण तयार राहा. परंतु संपूर्ण सामना जर तुम्ही पाहिला ना तर ग्लोरियस स्पोर्टला धावांची भूक ठेवता आली नाही आणि किंबहुना कमी धावसंख्येवरती हा संघ थांबला. आणि धावसंख्येचा बचाव करताना ज्या प्रकारची गोलंदाजी व्हायला हवी होती, ज्या प्रकारच्या विकेट्स यायला हव्या होत्या, त्या सर्व गोष्टींवरती हा संघ खरा उतरला नाही या सामन्यामध्ये. हो नक्कीच निलेश सर, धावा खूप कमी लागल्या बोर्डवरती. आणि जर आपण तुम्ही पाहिलं तर मातोश्री 11 संघ संपूर्ण या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळलाय आणि त्यांच्यापुढे या धावा खूप कमी होत्या. पुढचा बॉल बरं त्यांचा, ओहो, हा बॉल पाठीमागच्या दिशेने डील स्कूप करण्याचा प्रयत्न होता. निलेश सर, आता थोडासा वेळ आहे तर विवेक शिंदे वेगवेगळे स्ट्रोक ट्राय करतायत, परंतु असे जर डॉट बॉल आले ना, सोपा वाटणारा सामना कठीण व्हायला वेळ देखील लागणार नाही. म्हणजे वेळ बदलायला वेळ लागत नाही, हे निश्चित आहे. 42 वरती 1-2 धावांची गरज आहे फक्त. अगदी हा फुल टॉस बॉल ऑन साइडला फक्त वळवले, डीपला क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतायत. धावा किती घेतल्या जातील तर बॉल हा सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. विजयाचा चौकार येतोय. अर्थातच मातोश्री 11 जतीनदादा दनवडे यांचा संघ या ठिकाणी विजय प्राप्त करतोय. निलेश सर, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आपण जर पाहिलं तर 12 संघ खेळत होते, परंतु या 12 संघांमध्ये असा एकमेव संघ आहे मातोश्री 11 संघ ज्यांनी 3 पैकी 3 सामने जिंकलेत. त्यांच्याकडे 6 पॉइंट्स आहेत आणि हा संघ इथे क्वालिफाय होतोय सुपर 6 मध्ये. परंतु सुपर 6 मध्ये जाताना हा संघ कोणत्या स्थानी आहे हे पॉइंट आणि नेट रन रेट वरती ग्राह्य धरून त्यांना ते स्थान दिलं जाईल. चला, वेदांत 11 संघाला मी विनंती करतो सर, आपण प्लीज आपलं स्क्वॉड घेऊन मैदानाच्या आतमध्ये लावा. चला, क्षेत्ररक्षणाची रचना करा, आपल्याला विनंती असेल. चला लगेच
बॅक टू किरण सर. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच प्लीज. मॅन ऑफ द मॅच विवेक शिंदे, केसकेचा बाहुबली यांच्या नावावरती हा मॅन ऑफ द मॅच जातोय. 10 बॉल 27 धावा. अप्रतिम खेळी त्यांनी केली. येस मी विनंती करेल मॅन ऑफ द मॅच आपण या.